शेतकरी कर्जमाफी 2025मध्ये बच्चू कडूंनी जेव्हा आंदोलन पुकारले होते शेतकरी बांधवांसाठी, त्यावेळेस आंदोलन पुकारले, त्याच्यानंतर उपोषण झाले, त्यावेळेस नक्कीच सरकारने सांगितलं होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. जे मार्चमध्ये बजेट होणार आहे, मार्चच्या बजेटपूर्वी सर्वात मोठी एक अपडेट आली आहे की 7/12 कोरा होणार का नाही, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकच मोठ्या आशेवर आहे, ती म्हणजेच काही सरसकट कर्जमाफी होईल. जे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस दिलेल्या आश्वासनानुसार आणि सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जे मार्चमध्ये सादर होणाऱ्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा होणार का नाही. तर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंची भेट घेऊन सांगितले होते की कर्जमाफी होईल, शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देतील, किंवा जे काही इलेक्शन होते त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी बांधवांसाठी आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, आणि त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सध्या विधानसभेत या विषयांवर मोठी चर्चासुद्धा सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी 2026बद्दल खरंच एक महत्त्वाचा आणि ग्राउंड लेवलचा अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर सध्याच्या विधानसभेतील आणि प्रशासकीय परिस्थिती काय असणार आहे ते पाहूया. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती सरकारला चांगलेच धारेवर धरलेलं आहे. शासनाने यापूर्वी स्पष्ट केलं होते की 30 जून 2026पर्यंत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी प्रवीणसिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती सुद्धा स्थापना करण्यात आली आहे व कागदपत्रे असो, वेळोवेळी बँकेंना अपडेट देणं असो, शेतकरी बांधवांपर्यंत फार्मर आयडीचे काढणे असो, ही सगळी माहिती इथे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा सुरू आहे. सध्या राज्यातील बँकेकडून थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती एक विशेष पोर्टलवर संकलित करण्याचं काम युद्धपातळीवर सुद्धा सुरू आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 54 लाख कर्ज खाती जे काही खाती आहेत थकीत असून त्यापैकी 52 लाखाहून अधिक खात्यांची माहिती समितीकडे प्राप्त झाली आहे व त्याचे विश्लेषण सुरू असणार आहे. तर बजेटमध्ये ही मोठी घोषणा होणार का? तर सर्वात मोठा प्रश्न असेल की बजेटमध्ये पैशांची प्रत्यक्षात तरतूद होणार का नाही. सहकार विभाग आणि अर्थ विभागांच्या सूत्रानुसार जे काही समिती असणार आहे त्याचे अहवाल सुरू आहे. परदेशी समितीचा अंतिम अहवाल एप्रिल महिन्याच्या आसपास येण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये तरतूद असणार आहे. अहवाल येण्यापूर्वीच कर्जमाफीसाठी लागणाऱ्या 25 ते 35 हजार कोटी रुपयांची तरतूद याच अर्थसंकल्पात करणे कठीण मानले जात आहे. जुलैमध्ये तरतूद जे काही जाणकार असणार आहे त्यांच्या मते जे बजेटमध्ये कर्जमाफीची अधिकृत घोषणा किंवा रोडमॅप दिला जाऊ शकतो. मात्र यासाठी लागणारा प्रत्यक्ष निधी, जे काही प्रत्यक्ष निधी असणार आहे ते पावसाळी अधिवेशन पुरवणी मागणीद्वारे मंजूर केल्या जाण्याची अशी दाट शक्यता आहे, ती वर्तवली जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, जरी बजेट ठरवलं नसेल तरीसुद्धा जे पावसाळी अधिवेशन आहे ज्यामध्ये पुरवणी मागणी असणार आहे त्यामध्ये जे काही पैशांची मागणी आहे किंवा निधीची मागणी आहे मंजूर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच बजेटमध्ये सरकार शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिलं होते किंवा पूर्णपणे माहिती देण्यात आली होती ती खरी ठरेल का नाही ते सुद्धा आता शेतकऱ्यांना पाहावंच लागेल. आणि 7/12 कोरा होण्याची प्रक्रिया जून-जुलैपर्यंत चालू शकते. तर शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठा दिलासा कोणता आहे तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा दिला आहे. शासनाने 2 लाख रुपये शासनाने 2 लाख रुपयापर्यंतची कृषी कर्जावर जे स्टॅम्प ड्युटी आहे, मुद्रक शुल्क संपूर्णपणे माफ केले आहे. त्यामुळे नवीन पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांचे थेट आर्थिक नुकसान टाळणार आहे. तर शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या शेतकरी कर्जमाफी 2026 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्या बँक खात्याशी लिंक आधार सेटिंग आहे की नाही ती खात्री करून घ्या. बँक खात्याने KYC वेळेत पूर्ण करून घ्या. कोणतीही अधिकृत घोषणा होईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. शासनाचे एक अधिकृत GR येणार आहे त्याची सुद्धा तुम्ही वाट पाहायची आहे. तर जे बजेट असणार आहे कर्जमाफीचे नेमके स्वरूप काय असणार आहे ते मध्ये स्पष्ट होणार आहे. सरकारला कर्जमाफी देण्याकडे हे निश्चित असले तरी प्रत्यक्षात खात्यात लाभ जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना थोडीशी प्रतीक्षा तरी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जे कागदपत्रे असतील, जे काही गोष्टी आहेत ते
पूर्णपणे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून द्या. बँक खात्याची KYC वेळेत पूर्ण करून घ्या. कोणतीही अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्या चुकीच्या गोष्टी लिंकवरती किंवा कोणत्याही माणसांवर विश्वास ठेवून तुमचे कागदपत्र त्यांच्याकडे जमा करू नका. आणि बजेटमध्ये ही तरतूद लवकरात लवकर होणे ही अपेक्षा असल्यामुळे शेतकरी बांधवांना आता ही प्रतीक्षा आहे की आता जे बजेट होणार आहे त्यामध्ये नक्की मोठी घोषणा काय होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.